हो, आज रोजगार मेळावा होता, काय सांगा? आज रोजगार मेळावा आम्ही ठेवला होता. बुलढाणा आणि मोताळा तालुक्यातले हा मागासलेला तालुका तसाच जिल्ह्यामध्ये आहे आणि जिल्ह्यामधला मागासलेला तालुका असल्यामध्ये बरेच बेरोजगार युवक या दोन्ही तालुक्यामध्ये आहेत. मागच्या बऱ्याच दिवसापासून दौरा करताना आढळलं की बरेच युवक हे बेरोजगारीमध्ये खितपत पडलेले आहे, घरी पडलेले आहेत आणि त्यांना नोकरी देण्याची कुठली संधी उपलब्ध होत नाही. ती संधी आज आम्ही रोजगारच्या मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली. जवळजवळ मोताळा आणि बुलढाणा तालुक्यातले 5,000 कमीत कमी युवक जे आहेत तर त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम कंपन्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे आणि कंपन्यांनी आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही जेवढे युवक द्याल ते सर्व युवक आम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करू आणि त्यांना नोकऱ्यावर लावून घेऊ. फक्त त्यांची अडचण एकच अशी होती की ज्या लोकांना आम्ही जॉब लेटर देतो ते लोक जॉबवर येत नाहीत. तर आम्ही त्यांचं काउन्सिलिंगही करणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की तुम्हाला जॉब लेटर दिल्यानंतर तुम्ही तिथे जॉईन व्हा. 15,000 असो, 25,000 असो, 40,000 असो, जो पगार असतो तो घ्या आणि मग महिन्या 2 महिन्यानंतर मग जे काही पगारवाढ होतील तशा पद्धतीने पगारवाढ होत राहील. परंतु बेरोजगारी ही कमी करा अशा पद्धतीची विनंती आम्ही त्या सर्व युवकांना करणार आहोत आणि त्यांना त्या ठिकाणी अपॉइंटमेंट लेटर दिल्यानंतर रुजू व्हायला सांगणार आहोत. एक राजकीय दृष्टीने काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक आले होते, त्या निमित्ताने इथे पाहायलाच मिळालं की इतर पक्षांच्या नेत्यांची मांदियाळी दिसली. पक्षप्रवेश सारखे काही कार्यक्रम आहेत का? नाही, आता बघा असं आहे की आमची महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीचे बरेच लोक होते, बाकीचे जे लोक होते सगळ्या लोकांची मिळून आम्ही असं आहे की जिल्ह्यामधलं वातावरण हे महाविकास आघाडीचं करायचं आहे. त्याच्यामुळे बाकीचे सगळे लोक जे आले होती मंडळी, ती सगळी मंडळी इच्छुक आहे की महाविकास आघाडीचं शासन हे महाराष्ट्रामध्ये यावं म्हणून आणि सगळ्या प्रकारचं एक विचार विनिमय झालेलं आहे. त्याच्यामुळं बाकीचं जे आहे ते पुढच्या दिवसांमध्ये तुम्हाला कळेलच. भाजपाचे जिल्हा अध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष जे आहे भूपतराव सावंत्री या ठिकाणी आले होते, ते पक्षात प्रवेश करणार आहेत. ते आता पुढच्या दिवसांमध्ये तुम्हाला कळेलच.